नमस्कार मंडळी, मी आहे सध्या आता कुहे मडीपाडा या पाड्यामध्ये आणि पाठीचे तुम्ही घर बघू शकता. या घराची म्हणजे छोटं जे त्यांचं राहतं घर आहे या शालूताईंचं हे झोपडं आहे छोटंसं आणि अतिवृष्टीमुळे वाऱ्या पाण्यामुळे त्यांची घराची अवस्था काय झाली हे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, पूर्णपणे छप्पर उडवून गेले. प्लास्टिक जे काही टाकलेले होते ते पूर्ण उडून गेले आणि जेव्हा जोरदार पाऊस येतो, वारा पाणी येतो, तेव्हा पूर्ण पाणी ते घरामध्ये जातं आहे आणि त्यांचं सर्व म्हणजे जेवणाचं काय प्रश्न असेल, झोपण्याचं जे काय असेल, ते लहान लेकरं आहेत घरामध्ये. तर मला कुहे ग्रामपंचायतला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन या घराचे घराची जे काही पंचनामा काय असेल, काय जे असेल ते नुकसान भरपाई त्यांना द्यावी. त्याचं जे काय असेल ते पाहणी करून त्यांना तातडीने त्यांना मदत मिळावी अशी मी कुहे ग्रामपंचायतला विनंती करतो की तात्काळ येऊन त्यांना मदत करावी. तुम्ही बघू शकता ही मागे काय अवस्था झाली त्यांची. सध्या खूप वाईट परिस्थिती आली त्यांच्यावर. त्यांची लेकरं जी लहान आहेत ती पण त्यांनी दुसऱ्याकडे स्थलांतर केलं, कारण अशा घरामध्ये ते राहू शकत नाही. इकडे हे त्यांचं राहतं घर आहे. इकडे झोपायची पण अवस्था, धड जेवण बनवायची पण सारखं राहिलेलं नाही. तर मी कुहे ग्रामपंचायतला एक विनंती करतो की तुम्ही ताबडतोब या इथे मडवीपाड्यामध्ये आणि या शालूताईंच्या घराचं जे काही असेल ते तुम्ही पाहणी करून त्यांना लगेच नुकसान भरपाई देऊन टाका. आणि तसेच कुहे गावातून आपल्याला कोणाला मदत करायची असेल तर या ताईंना तुम्ही आर्थिक मदत करू शकता किंवा इतर काही जे काय असेल कुठल्याही स्वरूपाची तर तुम्ही मदत करू शकता. इथे मडवीपाड्यामध्ये हे शालूताईंचं हे राहतं घर आहे, छोटंसं झोपडं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या आपल्या ताईला त्यांचा नवरा देखील नाही वाटतं, त्या एकट्या राहतात ह्या ताई. तर ज्यांना कोणाला मदत करायची असेल तर त्यांनी मदत करू शकता. कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ पण शेअर करा आणि या ताईंना मदत तुम्ही देऊ शकता. जय जोहार, जय आदिवासी. तर मंडळी, हे घर तुम्ही पाहू शकता. सध्या या घराची काय अवस्था आहे हे बघा. पूर्णपणे छप्पर उडालेलं आहे. जे प्लास्टिक टाकलेलं ते पण पूर्ण उडून गेलेलं आहे आणि सध्या या घरामध्ये एक ताई राहते आणि तिची काही लहान लेकरं आहेत. हे बघा, पूर्ण कूड जे आहेत ते पूर्ण मोडलेले आहेत. या साईडला बघा, पूर्ण भिजलेलं आहे खाली जागा. तुम्हाला पूर्ण बाहेरून दाखवतो. इकडे बघा, हे प्लास्टिक जे टाकलेलं आहे ते पूर्ण वाऱ्याने उडून गेलं आहे. हे बघा, या वाऱ्या पाण्यामुळे जे प्लास्टिक टाकलेले हे पूर्ण उडून गेले आहे. हे कूड जे आहेत ते पूर्ण भिजलेले आहेत आणि घरामध्ये पूर्ण पाणी साचतं आहे. आजूबाजूला बघा, इकडे काही जनावरं घुसू शकतात. अशा या घरामध्ये, अशा या झोपडीमध्ये आपल्या ताई राहतात. तर तुम्ही बघू शकता. तर आपल्या कुहे ग्रामपंचायतीला माझी विनंती असेल की लवकरात लवकर यावा. जे कोणी आपल्या ग्रामपंचायतवर अधिकारी आहेत, सरपंच, ग्रामसेवक असतील, त्यांनी लवकरात लवकर या आणि या घराचं काही पंचनामा असेल, नुकसान भरपाई असेल, ते जे काही तुम्हाला मदत करता येईल ते तातडीने मदत करा. या ताई आहेत आपल्यासोबत. हे बघा, काय झालं ताई, कसं काय? हवेने पडलं ना. आता मग तुमचं कसं काय राहायला, जेवण वगैरे कसं बनवता? काय भिजलं ना पूर्ण जेवण? बघायला जेवण जागा नाही तर कुठं बनवू, झोपायला पण जागा नाही ना. जागा नाही. वारा पाणी आला का पूर्ण आतमध्ये पाणी येत असेल ना खूप. मग आतमध्ये येतो वारा आला. मग तुम्ही कसं काय झोपायला, लहान लेकरं आहेत कसं काय मग करता आता? मदत घरी जायला लागतं झोपायला. दुसऱ्यांच्या घरी जायला लागतं ना. लेकरं पण तिकडे माहेरी ठेवलं ते तिकडे आईकडे नेऊन ठेवल्यात. हां, आईकडे नेऊन ठेवत का? मग त्या लहान लेकरं आहेत ती सध्या घराची अवस्था अशी असल्यामुळे लेकरं पण ते बाहेर ठेवलेले आहेत. हे देवराम भाऊ आहेत आपल्यासोबत बघा.
हे कधी झालं भाऊ? ते चौथा दिवस. चौथा दिवस ना? चौथा दिवस. कोणच लक्ष नाही देत. याच्यामुळे काय करणार आता? हे लहान लहान लेकरं मला, आम्ही इथून ते 2 घरं आहेत आमची, यांचा 3रा घर आहे. तुम्हाला आम्ही बाहेर जा हां पोरांना घेऊन ना. तुला कामाला झाला वाटल्यास तू इथे राही, पोरांना तिकडे पाठव. इथे झोपायची सोय नाही, रांधायची झोपायची सोय नाही, काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही घरात जा माहेरी त्यांचे पोरांना सोडून. बरोबर. मी आतमधून पण दाखवा द्या ना. हां ते काहीच करायसारखं रांधायला नाही, जेवण चल- बनवायला काहीच चला मंडळी आपण आतमध्ये जाऊन बघू. बघा या तुम्हाला आतमध्ये दाखवतो. हे बघा, हे बघा काय पूर्ण अवस्था आहे. हे बघा खालचं ग्राउंडचं हे बघा पूर्ण जागा भिजलेली आहे. हे आपले समोरचं ओटं आहे. हे कुडाची अवस्था बघा. वरचं प्लॅस्टिक बघा. इकडे वरचं प्लॅस्टिक बघा. जेव्हा मुसळधार पाऊस येतो तेव्हा पूर्ण पाणी हे घरामध्ये इकडे येतं आणि इकडे साचतं. हे बघा, हे त्यांचं राहतं घर आहे. हे राहतं त्यांचे झोपडे आहे. हे इकडे हांडे ठेवलेत आणि हे बघा हे त्यांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी साचलं. हे बघा इकडे पाणी साचलं आहे. झोपण्यासाठी जागा नाही म्हणून हे बघा इकडे उंदीर पण लागलात. इकडे मांडण ठेवलेलं आहे आणि जेवण बनवायला जागा नाही. हे बघा इकडे पाणी साचलं. हे बघा भांडी एका बाजूला ठेवलेत. भांडी कपडे एका बाजूला ठेवलेत. इकडे बघा इकडे पण पूर्ण पाणी साचलंय. अक्षरशः पायाला चिखल लागतो एवढी अवस्था खराब झालेला आहे. तर मी आपल्या कुहे ग्रामपंचायतला विनवणी करतो की तात्काळ आता मदत करावी या ताईंना अशी रिक्वेस्ट करतो एक. हे बघा काय अवस्था झाली. जेव्हा मुसळधार पाऊस येत असेल तर काय अवस्था होत असेल. हे बघा इकडे वरचं छप्पर बघा तुम्ही. ते विनंती केली ते ना, तू ते येत नाही ना. प्रदीप भाऊ आलाच नाही. हां ह्या ताई आहेत बघा आपल्यासोबत. ह्या ताईंचंच हे घर आहे छोटंसं आणि या अतिवृष्टीमुळे या पावसामुळे ते पूर्णपणे उडवलं आहे. सर्व कूड वगैरे भिजून गेलेत. तर तात्काळ त्यांना मदत मिळावी. तसेच कोणी कोणाला आर्थिक मदत करण्याची करावीशी वाटली तर ते करू शकता. कोणाला काय आपल्या कुहे गावातून कोणाला मदत करायची असेल तर तुम्ही इकडे येऊन हे करू शकता. मडवीपाड्यामध्ये या ताई राहतात. इकडे बघा